अमरावतीत प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियमचे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक मनीष बजाज यांच्यावर सफाई कामगारांनी गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सकाळी सफाई कामगारांची हजेरी सुरू असताना साफसफाईच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी मनीष बजाज यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप सफाई कामगारांनी केला आहे. या घटनेनंतर कोणार्क कंपनीचे शेकडो सफाई कामगार आणि ब्रीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. सफाई कामगार अक्षय बगाडे यांनी नगरसेवक मनीष बजाज यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून ऑटो सिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. सोबतच गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करीत सफाई कामगार संतप्त होऊन थेट रस्त्यावर उतरले. संतप्त सफाई कामगारांनी भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले असून जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मनीष बजाज यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं जातीवादात शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवकाला अटक. मनीष बजाज नगरसेवकाला अटक. मनीष बजाज नगरसेवकाला अटक. सफाई कामगारांना जातीवादात बोलणाऱ्या मनीष बजाजला अटक. छत्रपती शिवाजी महाराजांचं हजरत टिपू सुलतानांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जातीवादी मनीष बजाजला अटक झालीच पाहिजे. मनीष बजाजला अटक झालीच पाहिजे. सन्माननीय नगरसेवक जे आहे आम्ही त्यांना सन्माननीयच म्हणतो, कारण की आम्ही फुले शिव आंबेडकर चळवळीतले लोक आहे आणि सर्वांना मान सन्मान देणे आमची इमानदारी आहे. त्या माध्यमातून आम्ही या सफाई कामगार जे बिचारे अगदी तुटपुंज कमाईमध्ये काम करतात त्यांना मनीष बजाज जे नगरसेवक आहे त्यांनी त्यांना बोलावलं आणि इथली सफाई यहाँ की सफाई करो, ऐसा करो वैसा करो. त्यांनी म्हटलं की आमची हजेरी व्हायची आहे, हजेरी होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही काम करतो. जे नियमानुसार आहे ते नियमानुसारच होईल आणि ते नियमानुसार केलं पाहिजे. पण मनीष बजाज यांनी जे उद्गार शब्द वापरले की त्याचप्रमाणे तुम्ही आतासुद्धा तुमची लायकी तेच आहे आणि तुमच्या आताही सुद्धा ते सुटलं पाहिजे होतं. येताना एक काम करा, माझ्या कमरेला झाडू बांधून द्या, मी साफसफाई करतो, नाल्या साफ करतो आणि तुम्ही आराम करा आणि हजेरी करा. हे असे जातीवाचक शब्द आणि असे जातीवाचक शब्द बोलले आणि यावर ते तिथून निघून गेले. आणि त्यानंतर एक सफाई कामगार जे होते त्यांना लोटलाट करून त्यांना झापड मारली व झापड मारून म्हटलं की तुला मी पाहून घेईन आणि तू जर कंप्लेंट वगैरे तक्रार वगैरे केली तर आम्ही गाठ माझ्याशी आहे, मी पक्षाचा नगरसेवक आहे आणि मी काही करू शकतो असं बोलून ते तिथून निघून गेले. मग त्यांनी नगरसेवकाचं काम काय आहे की जर आपल्या प्रभागामध्ये साफसफाई नसेल तर आपण साफसफाईवर सुपरवायझर असतील, तिथं बीट जमदार असेल, या SI असेल, यांना आपण सांगितलं पाहिजे आणि ते काम करून घेण्याची जबाबदारी SIची असेल, सुपरवायझरची असेल, बीट जमदारची असेल, त्यांना करायला पाहिजे. सफाई कामगारांना बोलण्याचा अधिकार नगरसेवकांचा नाही आणि जर यांना सत्तेचा माज जर आला असेल मनीष बजाजला तर तो उतरवण्याची ताकद आमच्या संविधानात आहे आणि आम्ही तो उतरवल्याशिवाय राहणार नाही. ती फक्त इतकीच मागणी आहे की त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती नियमानुसार त्यानुसार त्यांच्यावर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटकसुद्धा झाली पाहिजे. म्हणून ते कधी बोलत नाही की यानं आपल्याला कामाला काढलं तर आपण आपले पोट कसे भरावे म्हणून कोणी बोलत नाही. पण आज ज्या लोकांनी धाडस केलं, ज्या सफाई कामगारांनी धाडस केलं, मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो की असे धाडस आपण केले पाहिजे जेणेकरून असे जातीवाचक लोक हे बोलणार नाही आणि यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आणि आज जर मनीष बजाज यांना अटक झाली नाही किंवा मनीष बजाज यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पूर्ण अमरावती शहरातली सफाई जितके सफाई कामगार आहे यांचं काम बंद आंदोलन चालू करू. महापौर साहेबांनी इतकंच सांगितलं की बाबा मी महापौर आहे, माझी विनंती आहे आणि माझी विनंती आहे का अपन एक साथ में रहते, एक शहर में काम करना पड़ता, तुम्हारा भी कल काम गिरेगा तो उसमें अलग हो जाएगा, फिर वो अलग हो जाएगा. तर आम्ही त्यांना हेच म्हटलं की समाजाबद्दल कोणतीही कॉम्प्रोमाइज नाही.